नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 1 ज्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया याचे न्यूमेरिकल्स आपण स्टार्ट केलेले आहे. पहिल्या 4-5 लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त बेसिक फॉर्म्युले आणि त्याच्या रिलेटेड न्यूमेरिकल्स आपण इथे स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर मग कंपोजिट शेप जे असतात जसं की आय सेक्शन, टी सेक्शन, एल सेक्शन, सी सेक्शन अशा टाईपचे कंपोजिट फिगर्स याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे ते प्रॉब्लेम आपण घेणार आहे. पण त्यासाठी आपल्याला बेसिक क्लिअर पाहिजे, आपल्याला बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजे. त्यासाठी आपण फर्स्ट लेक्चर जेव्हा घेतलं होतं बघा, जर तुम्ही पहिले 2 लेक्चर बघितलेले नसणारे तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण रेक्टँगल बघितलं होतं. रेक्टँगलसाठी आय एक्स एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस BD क्यूब बाय 12 आणि रेक्टँगलसाठी आय वाय वाय DB क्यूब बाय 12 हे दोन फॉर्म्युले आपण तिथं बघितले होते. कोणासाठी? रेक्टँगलसाठी. त्यानंतर हॉलो आलं असेल तर मग कॅपिटल BD क्यूब बाय 12 मायनस स्मॉल BD क्यूब बाय 12 आय एक्स एक्स साठी असा फॉर्म्युला होता तिथे. त्यानंतर आपण सर्कलसाठी बघितलं आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही सुद्धा सेम असतात. त्याचा फॉर्म्युला आहे पाय बाय 64 D⁴. यो फॉर्म्युला होता सर्कलसाठीचा. यो जर हॉलो सर्कलसाठी असेल तर त्याला आपण असं लिहिलं होतं पाय बाय 64 कॅपिटल D⁴ मायनस स्मॉल D⁴. हा लिहिला होता हॉलो सर्कलसाठी. हॉलो सर्कलसाठी. तर हे फॉर्म्युले होते बघा रेक्टँगल आणि सर्कलसाठीचे. याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स आपण बघितले तिथं पहिल्या 2 लेक्चर्समध्ये. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण एक लास्ट क्वेश्चन बघितला होता सर्वात, की बेसिक फॉर्म्युले जे आता आपण ट्रायंगल शिकणार आहे बरोबर. ट्रायंगल शिकणार आहे तर ट्रायंगलचा जो सर्वात वरचा पॉइंट जो असतो त्याला आपण व्हर्टेक्स असे म्हणतो किंवा त्याला एपेक्स असे म्हणतो आणि एकदम बॉटमची जी साईड राहते त्याला बेस असे म्हणतो बरोबर. ट्रायंगलमध्ये बेस. त्याच्यानंतर व्हर्टेक्स पासून बेस पर्यंत आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ती राहते त्याची हाईट, ती राहणार त्या ट्रायंगलची हाईट. मग जेव्हा केव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायसाठीचा, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला आहे CG साठीचा बरोबर, सेंट्रॉइडसाठीचा जी पॉईंट ज्याला आपण म्हणतो CG सेंट्रॉइड. तर तिथे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो एक्स एक्स आणि वाय वाय. तर इथं तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण CG साठी ही एक्स एक्स ॲक्सिस जी आहे सेंट्रॉइडमधून पास होणारी, तिथं जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे ट्रायंगलसाठी, त्याचा फॉर्म्युला आहे BH³/36. त्याचा फॉर्म्युला आहे BH³/36. पण आपल्याला कधी कधी सेंट्रॉइडवर न विचारता, सेंट्रॉइडल ॲक्सिसवर न विचारता इथे बेसला बघा, बेसवरती किंवा इथे एपेक्सवरती बरोबर एक लाईन इथे ड्रॉ करतो एपेक्सला आणि एक लाईन इथे ड्रॉ करतो बेसला, इथे विचारलं जाणार. म्हणजे सेंट्रॉइडल ॲक्सिसला सोडून दुसरीकडे कुठे जर विचारलं असेल म्हणजे सेंट्रॉइडल ॲक्सिसलाच पॅरलल परंतु सेंट्रॉइडमधून पास न होता दुसरीकडे कुठतरी बघा इथे असणार किंवा इथे असणार, अशी दुसरीकडे कुठेतरी ती ॲक्सिस असणार, तिथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे. तर तिथं आपण यूज करणार आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. तिथे आपण यूज करणार आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. तिथे आपण यूज करणार आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला पुढं बघायचं आहे. सध्या आपण फक्त त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला इथं लिहून घेऊ की आपण दुसरीकडे जर आपल्याला व्हॅल्यू विचारलेली असेल मोमेंट ऑफ इनर्शियाची, त्यासाठी आपण पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार आहे. तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे बेससाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस आणि एक फॉर्म्युला आहे एपेक्ससाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. बघा बेससाठीचा फॉर्म्युला आहे BH³/12 आणि एपेक्ससाठीचा फॉर्म्युला आहे BH³/4. BH³/4. बघा हे 3 फॉर्म्युले इथं लक्षात ठेवा, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे सध्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस IXX त्याला म्हटलं आपण BH³/36. बेसवरती जर विचारलं तिथं पॅरलल ॲक्सिस थेरम आपण यूज केला सपोज असं समजा. त्याच्यानंतर तो फॉर्म्युला आला आपला बेससाठीचा फॉर्म्युला आला BH³/36 आणि एपेक्ससाठीचा फॉर्म्युला आला BH³/4. एपेक्ससाठीचा फॉर्म्युला आला आपला BH³/4. आता याच्यावरचे आपण काही न्यूमेरिकल्स बघू. बघा फर्स्ट क्वेश्चन, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया
फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. एम आय म्हणजे काय इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगलचं नाव दिलेलं इथं राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीचा ट्रायंगल. तिथे ड्रॉ करतो बघा. हा आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये एकदम बॉटम साईड जी असते ती राहते आपली बेस आणि ही राहते आपली हाईट. तर आपल्याला याच्या व्हॅल्यू सुद्धा दिलेल्या असणार आहे बघा, बेस आणि हाईट. जर इथं क्वेश्चनमध्ये जर रीड केलं बघा, राईट अँगल ट्रायंगल 100 mm हाय. हाईट दिलेली त्याची बघा, हाय म्हणजे हाईट दिलेली त्याची 100 mm. 100 mm हाईट. 100 mm हाईट. बरोबर. हाईट दिलेली त्याची 100 mm. h इज इक्वल टू 100 mm. h इज इक्वल टू 100 mm. h इज इक्वल टू 100 mm. अँड 140 mm बेस. त्याचा बेस जो आहे बी, बेस म्हणजे बी ने आपण डिनोट करतो, तो दिलेला आहे 140 mm. बेसची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 140 mm. इन द फॉलोइंग केसेस. इन द फॉलोइंग केसेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन विचारले बघा. ए बी सी असे पॉईंट दिलेले. तर सर्वात पहिले तर हे बघा की आपल्याला बी आणि एच कोणता पण फॉर्म्युला जर आपण यूज केला तर आपल्याला तिथं बेस आणि हाईट लागणार आहे. तर त्या दोन व्हॅल्यू आपल्याकडे आहेत बघा. बेसची व्हॅल्यू 140 ती पण आपल्याला माहिती आहे, हाईटची व्हॅल्यू 100 mm ती सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे कोणता जरी क्वेश्चन विचारला असेल तर आपल्याकडे व्हॅल्यू अवेलेबल आहे, आपल्याला नुसतं फॉर्म्युला यूज करून त्याला सॉल्व्ह करायचं. बघा फर्स्ट क्वेश्चन, ए अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू द बेस. इथं काय म्हटलं त्यांनी, अबाउट अन एक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचे अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू द बेस, अशा लाईनसाठी की जी बेसमधून पास होते. म्हणजे इथं कुठेतरी एक एक्सिस आहे, सपोज इथे कुठतरी एक एक्सिस आहे, इथे आपल्याला त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची. इथल्या एक्सिसचं नाव सपोज आपण याला नाव देऊन टाकू ट्रायंगलला ए बी सी. तर सध्याला बेस म्हणजे आपला इथं बी सी आहे. या एक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. तर फॉर्म्युला आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. कुठं विचारलं आपल्याला, बेसवरती विचारलेलं आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बेससाठीचा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस इज इक्वल टू BH क्यूब डिवायडेड बाय 12. डायरेक्ट फॉर्म्युला आपला BH क्यूब डिवायडेड बाय 12. इथं आपण व्हॅल्यू पुटअप करू, BH क्यूब डिवायडेड बाय 12. बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 140 मल्टिप्लाइड बाय 100 क्यूब डिवायडेड बाय 12. या जशाल तसा व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करा बघा. बेसवरती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली तर बेसचा फॉर्म्युला वापरला आपण BH क्यूब डिवायडेड बाय 12. BH क्यूब भागिले 12. तर आता याला आपण कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करू. बघा कॅल्सीमध्ये याला आपण पुट करू, 140 मल्टिप्लाइड बाय 100 क्यूब 100 रेज टू 3 डिवायडेड बाय 12 इक्वल टू प्रेस केलं आणि ENG प्रेस केलं. ENG प्रेस केल्यावर आपल्याला व्हॅल्यू भेटली 11.666 लास्टला 7 इंटू 10 टू दी पॉवर 6 म्हणजे 11.67 इंटू 10 टू दी पॉवर 6 अशी आपली व्हॅल्यू आलेली आहे. बघा 11.67 इंटू 10 टू दी पॉवर 6 mm रेज टू 4 अशी आपली व्हॅल्यू आलेली आहे. चालतंय. तर या आला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. आता सेकंड जो क्वेश्चन आहे बघा बी नंबरचा, त्यांनी म्हटलं अबाउट अन एक्सिस हॉरिझॉन्टल एक्सिस पासिंग थ्रू CG. तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की जेव्हा पण CG येणार, शब्द येणार CG पासिंग थ्रू CG, ते म्हणजे आपलं IXX. हॉरिझॉन्टल एक्सिस म्हटलेलं आहे बरोबर. हॉरिझॉन्टल म्हणजे XX, व्हर्टिकल म्हणजे YY. इथं हॉरिझॉन्टल एक्सिस म्हटलेलं आहे आणि CG मधून पास होत आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंट्रॉइड मधून आपल्या. तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा सेकंड, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX एक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X एक्सिस. सेकंड फॉर्म्युला आपला IXX साठीचा बरोबर. IX साठीचा BH क्यूब डिवायडेड बाय 36. BH क्यूब डिवायडेड बाय 36 हा आपला फॉर्म्युला आहे. मग इथे आपण व्हॅल्यू पुट करू. आता बी ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे 140 बरोबर. बी ची व्हॅल्यू आहे 140, एच ची व्हॅल्यू आहे 100 क्यूब डिवाइड बाय 36. फक्त
जी व्हॅल्यू आहे डिवाइडमध्ये 12 होतं, इथं फक्त आता 36 आलेलं आहे. फक्त कॅल्सीमध्ये आपण तेवढी व्हॅल्यू चेंज करूया, बरोबर. कॅल्सीमध्ये फक्त तेवढी व्हॅल्यू, बॉटमची जी व्हॅल्यू आलेली आहे तेवढी व्हॅल्यू आपण इथे चेंज करू. बघा कॅल्सीमध्ये जी डिवाइडमधली व्हॅल्यू आहे, इथं 12च्या जागेवर इथं 36 करतो. बघा 140 × 100³ डिवाइड बाय 36. ENG प्रेस केलं ते आलं 3.888 × 10⁶, बरोबर. 3.888 × 10⁶. 3.89888 होतं, त्याला राऊंड अप केलं 89 × 10⁶ mm⁴. ही आली आपली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल एक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल एक्सिस. आता तिसरा पॉईंट काय म्हटलेलं आहे बघा आपल्याला, अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू एपेक्स. बघा अशी एक्सिस जी एपेक्स मधून पास होतीये. आता इथं सध्याला कोणतीच एक्सिस नाही आहे, तिथं फक्त एपेक्स ए दिसतोय. तर इथे एक आपण अशी लाईन ड्रॉ करून टाकू. ही झाली एक्सिस, याला नाव देतो मी पी क्यू. एक्सिसला नाव दिलं आपण पी क्यू. तर ती एक्सिस आणि जी की पॅरलल आहे बेसला, मग त्या बेसलाच पॅरलल असणार आहे ती, बरोबर. मग अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू अन एपेक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन एपेक्स आपल्याला फाइंड आउट करायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. एपेक्ससाठी फॉर्म्युला आहे बघा आपला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स, त्याचा फॉर्म्युला आहे BH⁴/4. BH⁴/4. इथं व्हॅल्यू आपण पुट करू. बी ची व्हॅल्यू आहे 140, एच आहे आपल्याकडं 100³ डिवाइड बाय 4. म्हणजे फक्त आणि फक्त सर्व व्हॅल्यू तर त्याच आहे, फक्त आणि फक्त डिवाइडमध्ये आता 36च्या जागेवरती आपल्याला काय करायचंय, 4 करायचंय. फक्त आणि फक्त डिवाइडमध्ये आधी 12 होतं बेससाठी, त्याच्यानंतर 36 झालं सेंट्रॉइडसाठी, आणि आता डिवाइडमध्ये आपण 4 करणार. डिवाइडमध्ये आपण 4 लिहिणार एपेक्ससाठी. तर हे आलं 35 × 10⁶. ही व्हॅल्यू आली आपली 35 × 10⁶. 35 × 10⁶ mm⁴. 35 × 10⁶ mm⁴. हे बघा तिन्ही फॉर्म्युले आपण इथे यूज केले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल एक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. तिन्ही सुद्धा इथं फॉर्म्युले आपले यूज झालेले आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सिमिलर आहे बघा, जसं आपण सोडवला आत्ता सेम आहे. हा तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करा आणि याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. बघा आत्ता जो क्वेश्चन आपण सॉल्व केला सेम क्वेश्चन आहे, सेम व्हॅल्यू आहे, फक्त तिथं बेसची व्हॅल्यू आणि हाईटची व्हॅल्यू चेंज झाली, नंबर चेंज झाला, बाकी पूर्ण क्वेश्चन तोच आहे. आणि इथं सर्व व्हॅल्यू नाही विचारल्या. बघा क्वेश्चन एकदा रीड करतो मी. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, बरोबर. राईट अँगल ट्रायंगलसाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. 90 mm हाय, त्याची हाईट दिलेली आहे एच, हाईट दिलेली आहे 90 mm, हाईट इज इक्वल टू 90 mm. अँड 120 mm बेस. बघा 120 mm चा बेस दिलेला आहे, म्हणजे बेस म्हणजे बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 120 mm. अबाउट, आता कुठं फाइंड करायचं ते दिलेलं आहे बघा. अबाउट अँड हॉरिझॉन्टल एक्सिस पासिंग थ्रू एपेक्स. कुठं म्हटलंय बघा, अबाउट अँड हॉरिझॉन्टल एक्सिस पासिंग थ्रू एपेक्स. म्हणजे हा आपला जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये बेस आपल्याला दिलेला आहे 120 mm, हाईट आपल्याला दिलेली आहे 90 mm, आणि इथं आपला एपेक्स आहे. सपोज याला नाव दिलं आपण ABC. ए जिथे तिथं एपेक्स आहे, आणि त्या एपेक्स मधून ही एक्सिस जी राहते आपली, जी बेसला पॅरलल आहे, याला नाव देऊ आपण PQ. या एक्सिस साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन एपेक्स, याचा फॉर्म्युला आपण आत्ताच लिहिला होता, BH³ डिवायडेड बाय 4. बघा लास्ट प्रॉब्लेम मध्येच यो इथं अबाउट अन एपेक्स म्हटलेलं आहे, एपेक्स साठी BH³ डिवायडेड बाय 4. BH³ डिवायडेड बाय 4. फक्त इथं व्हॅल्यू पुटअप करा बी आणि एच ची, आणि याचा आन्सर कॅल्क्युलेट करा. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया MI. MI म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया
फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा कोणता ट्रायंगल म्हटलेला आहे इथं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड 2 मीटर, ज्याची साइड किती 2 मीटर अबाउट इट्स बेस, आणि तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया बेसला फाइंड करायचे. परंतु आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा केव्हा आपल्याला ट्रायंगल येणार, कोणताही ट्रायंगल असू द्या, आयसोसिलस ट्रायंगल असू द्या, इक्विलॅटरल ट्रायंगल असू द्या, राईट अँगल ट्रायंगल असू द्या, फक्त आणि फक्त बेस माहिती असून आपलं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कारण की आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बी एच क्यूब, बी आणि एच दोन्ही लागणार, बी आणि एच दोन्ही माहिती पाहिजे. सध्याला आपण याची डायग्राम ड्रॉ करू. सगळ्यात अगोदर इक्विलॅटरल ट्रायंगल त्यांनी म्हटलेलं आहे. बघा इक्विलॅटरल शब्दामध्येच आहे त्याचं इक्वी म्हणजे इक्वल, बरोबर. सर्वच्या सर्व साईड कशा असणार, इक्वल असणार. सर्वच्या सर्व साईड कशा असणार, इक्वल असणार. आता सर्वच्या सर्व साईड जर इक्वल आहे तर सर्वच्या सर्व अँगल सुद्धा इक्वल असतात. सर्वच्या सर्व अँगल सुद्धा इक्वल असतात. त्याची व्हॅल्यू असते 60 डिग्री. त्याची व्हॅल्यू असते 60 डिग्री. इथं प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. प्रत्येक अँगल हा इथे 60 डिग्रीचा असतो. मग इथे सर्व साईड इक्वल आहे. आपल्याला साईडची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2 मीटर. बघा साईडची व्हॅल्यू दिलेली त्यांनी 2 मीटर. याला मीटरमध्येच राहू देऊ, एम मध्ये केलं तरी चालन, मीटरमध्ये ठेवलं तरी पण चालन. तर इथं बेस जो आहे आपला, बेस याची व्हॅल्यू दिलेली आहे 2 मीटर. बी इज इक्वल टू 2 मीटर. परंतु आपल्याला हाईट दिली नाही. ही साईड पण 2 मीटर असणार, ही साईड पण 2 मीटर असणार, बरोबर. कारण की सर्व साईड इक्वल असते. पण इथं हाईट नाही दिलेली. तर आता इथे हाईट ड्रॉ करू आपण अशी एक. हे बघा एक परपेंडिक्युलर लाईन इथं ड्रॉ केली, त्याला म्हटलं आपण एच. त्याला आपण म्हटलं एच. आता एच कसा फाइंड करायचा, तर ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून आपण इथे एच फाइंड करणार. बघा ट्रिग्नोमेट्रीचा इथे यूज करू. जर आपण अर्धाच ट्रायंगल जर घेतला, बघा लेफ्ट साईडचा किंवा राईट साईडचा, तर अर्धाच ट्रायंगल जर आपण घेतला, बघा पूर्ण जो ट्रायंगल होता इथून इथपर्यंत पूर्ण लेंथ होती त्याची 2 मीटर. आता आपण त्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केली, त्याचे 2 तुकडे केले असे, तर एक असं राईट अँगल ट्रायंगल बनला बघा, बरोबर. इकडचा जर पार्ट बघितला आपण, लेफ्ट साईडचा घ्या किंवा राईट साईडचा घ्या, याचे असे 2 पार्ट केले आपण. तर 2 पार्ट केल्याच्या नंतर दोन्ही पार्ट राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल घेतला बाजूला, हा अँगल 60 डिग्री, बरोबर. ही हाईट एच, आणि ही जी बेस असणार आहे बघा, आता बेस पण हाफ झाली, बरोबर. अर्धा पार्ट इकडे, अर्धा पार्ट इकडे, तर बेस पण काय झाली तिथे हाफ झालेली आहे, अर्धी झालेली आहे. बेस होती 2 मीटर, सध्या इथं किती असणार मग ती 1 मीटर. सध्या इथं असणार 1 मीटर. आणि ही साईड किती आहे, 2 मीटर आहे बघा, ही साईड 2 मीटर. त्याला वाटलंच एकदा नाव लिहून दाखवतो. बघा याला म्हटलं आपण ए बी सी डी, मिड पॉइंटला नाव दिलं डी. आपण कोणता ट्रायंगल घेतला, राईट साईडचा एडीसी नावाचा, ए डी सी, एडीसी नावाचा ट्रायंगल घेतला, ज्याच्यामधून एडी जी होती बघा, ही हाईट एडी ही किती होती एच. डीसी जो आहे तो हाफ केला आपण, 2च्या अर्ध 1 मीटर, आणि एसी आपलं 2 मीटरच आहे. आता आपल्याला इथं व्हॅल्यू काढायची एचची. तर एच जर आपण इथं बघितलं तर 60च्या समोर दिसते, बरोबर. 60च्या समोरची साईड कोण आहे, एच, आणि 60ला लागून जी बाजू आहे ती आहे डीसी. 60ला लागून जी बाजू आहे ती आहे डीसी. जर इथं ट्रिग्नोमेट्री वापरला आपण, टॅन 60चा फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, टॅन 60चा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साइड. अपोजिट डिवायडेड बाय ॲडजस्टंट, अपोजिट डिवाइड बाय ॲडजस्टंट, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता इथं टॅन 60 जी आहे, तर टॅन 60ची व्हॅल्यू असती बघा, टॅन 60ची व्हॅल्यू असती √3, बरोबर. टॅन 60ची व्हॅल्यू असती √3. बघा एकदा कॅल्सीमध्ये चेक करू आपण. बघा इथे कॅल्सीमध्ये चेक करू. टॅन ब्रॅकेटमध्ये 60 जर घेतलं आणि इक्वल टू प्रेस केलं तर काय आलं इथं बघा √3. ज्यांना व्हॅल्यू पाठ नसन ते कॅल्सीमध्ये पण सॉल्व्ह करून बघू शकतं. टॅन 60 फुट करा, तिथं व्हॅल्यू आलेली बघा √3, बरोबर. म्हणजे टॅन 60च्या जागेवर आपण लिहू शकतो √3. जिथं टॅन 60 आहे त्याच्या जागेवर आपण लिहिणार √3. बघा मग टॅन 60च्या जागेवर लिहिलं इथं √3. अपोजिट साईड आहे एच, बघा 60च्या समोर एच आहे, आणि 60ची ॲडजस्टंट साईड आहे 1. 60ची ॲडजस्टंट साईड आहे 1.
आता h डिवायडेड बाय 1 hच असणार, म्हणजे आपला आन्सर आलं h इज इक्वल टू √3. h इज इक्वल टू √3 आणि कॅल्सीमध्ये √3 ला सॉल्व करा. √3 पुट करा. √3 ची व्हॅल्यू येते 1.732. 1.732 मीटर, म्हणजे h ची व्हॅल्यू आपल्याला भेटली, तर h इज इक्वल टू 1.732. आपल्याला फक्त h पाहिजे होता. का बरं? कारण की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायसाठी b माहिती पाहिजे आणि h माहिती पाहिजे. बघा आता पुन्हा एकदा, b आहे आपल्याकडं 2 मीटर आणि h आलेलं आहे 1.732 मीटर. h आलेलं आहे 1.732 मीटर. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं विचारली बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. क्वेश्चनमध्ये बघा 3 पॉईंट असतात, एक तर एपेक्स, बेस किंवा सीजी, सेंट्रॉइड. तर इथं आपल्याला दिलेलं आहे बघा अबाउट इट्स बेस. तर बेसवरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस याचा फॉर्म्युला असतो आपला BH³ डिवायडेड बाय 12. बेसचा फॉर्म्युला आपला BH³ डिवायडेड बाय 12. इथं व्हॅल्यू आपण आता पुट करू. b ची व्हॅल्यू आहे 2, h आहे 1.732 चा क्यूब डिवायडेड बाय 12. तर इथं आपल्याला भेटणार मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. इथून आपल्याला भेटणार मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. आता हे कॅल्सीमध्ये सॉल्व करा. कॅल्सीमध्ये सॉल्व करू आपण. हे बघा 2 मल्टिप्लाइड बाय 1.732 रेस टू 3 डिवायडेड बाय 12. याला जर सॉल्व केलं ते आलं 0.8659. 0.8659. इथं मीटरमध्ये होतं सर्व, म्हणून इथं युनिट लिहितो मी मीटर रेस टू 4. रेस टू 4 नसणार. आता का बरं? कारण की सर्व व्हॅल्यू आपल्या मीटरमध्ये आहेत. बरोबर, सर्वच्या सर्व व्हॅल्यू आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून हे मीटरमध्ये नाही घ्यायचं. हे कशात घ्यायचं? मध्ये नाही राहणार. आता राहणार मीटर रेस टू 4. तर बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला हाईट दिलेली नव्हती, तर हा जो पॉइंट आहे हा फक्त आणि फक्त कशासाठी? हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी. tan 60 अपोजिट साइड बाय ॲडजसंट. tan 60 ची व्हॅल्यू इथं आपण पुट केली √3. अपोजिट साइड आहे h, ॲडजसंट साइड आहे 1 मीटर. जर आपण असं म्हटलं की 1 ने इकडं मल्टिप्लाय केलं तर √3 × 1 √3च राहणार. तिथून h ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आणि h भेटल्यावर BH³ बाय 12 ने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस फाइंड आउट केलं. नेक्स्ट क्वेश्चन पण सिमिलर आहे बघा. जसं तुम्हाला मागचा क्वेश्चन सांगितलं होतं राईट अँगल ट्रायंगलसाठीचा. राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण सर्वात पहिला क्वेश्चन बघितला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स, बेस अँड सेंट्रॉइड. तर त्याच्यावरचा एक क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं सॉल्व्ह करण्यासाठी. सेम तसंच आत्ता जो क्वेश्चन बघितला इक्विलॅटरल ट्रायंगलचा, तसाच हा पण क्वेश्चन आहे. हा सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. अँड इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज साइड 150 mm. याची साइड जी दिली, साइड म्हणजेच आत्ता आपण त्याला बेस म्हणून घेतलं होतं 150 mm, आता mm मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आत्ता जसं सॉल्व्ह केलं सेम तसंच आहे. पहिले h काढावं लागणार. बरोबर, साइड दिलेली आहे 150 mm, म्हणजे असा आपला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. असा आपला इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हे सुद्धा 150, ही साइड सुद्धा 150, ही साइड सुद्धा 150. ABC नावाचा यो आहे आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा, प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा इक्विलॅटरल ट्रायंगल. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एनी वन ऑफ द साइड. कोणत्याही एका साइडसाठी, साइड म्हणजेच आपला बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस इथं फाइंड करायचं आहे. BH³ बाय 12 हाच फॉर्म्युला राहणार, परंतु h दिलेलं नाही. तर आत्ता आपण जसं इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केली होती, इथं D पॉईंट म्हटलं होता, h घेतलं होतं, तर यालाच सॉल्व्ह करा आणि सर्वात पहिले h फाइंड करा. h फाइंड केल्याच्या नंतर मग सेम मागच्या प्रॉब्लेम सारखं BH³ बाय 12 ने तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस हे फाइंड करायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, अन आयसोसिलस ट्रायंग्युलर सेक्शन ABC. काय म्हटलं बघा क्वेश्चनमध्ये, अन आयसोसिलस ट्रायंग्युलर सेक्शन ABC, अन आयसोसिलस ट्रायंग्युलर सेक्शन ABC. एक ट्रायंगल दिलेला आहे. आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे फक्त दोन बाजू समान असणं, त्याच्या बेस सोडून द्या, या दोन बाजू सेम असणार, बेसला सोडून द्या. याचं नाव आहे ABC. हा झाला आपला आयसोसिलस ट्रायंगल.
आणि त्याच्यामध्ये ही झाली त्याची हाईट, ही झाली त्याची हाईट h, ही झाली त्याची हाईट h. हा झाला बेस B. तर ABC नावाचा एक ट्रायंगल दिला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे बेस विड्थ दिली बघा 80 mm. बेस विड्थ म्हणजे B ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 80 mm बेस विड्थ. अँड हाईट दिलेली आहे बघा, हाईट 60 mm, हाईट इज 60 mm. h ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 60 mm, हाईट इज 60 mm. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट CG. एक पॉइंट विचारला बघा, अबाउट CG अँड द बेस BC म्हणजे याच्यामध्ये दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एक मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट CG म्हणजे IXX, मला लक्षात अबाउट CG म्हणजे IXX. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस म्हणजे बेससाठीचा, बरोबर. आत्ताचा जो फॉर्म्युला होता लास्ट प्रॉब्लेम मधला तोच. बघा पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस इथं फाइंड करू. हा इथं आपला CG असणार सपोज आणि इथं आपली एक्स ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात पहिले फाइंड आउट करायचं आहे. तिथं पहिले फॉर्म्युला लिहितो BH³ डिवायडेड बाय 36, बरोबर. याचा फॉर्म्युला काय, BH³ डिवायडेड बाय 36. इथं व्हॅल्यू पुट करतो. B ची व्हॅल्यू आहे बघा 80 mm, h ची व्हॅल्यू आहे 60, त्याचा क्यूब डिवायडेड बाय 36. 80 × 60 क्यूब डिवायडेड बाय 36. आता या व्हॅल्यूला फक्त कॅल्सीमध्ये पुटअप करा. बघा व्हॅल्यू आहे आपली 80 मल्टिप्लाइड बाय 60 क्यूब डिवायडेड बाय 36. ते तर 48, बरोबर. 48 वर 40 आहे. ENG जर प्रेस केला आपण तर 480 × 10⁻³ 480 × 10⁻³ 480 × 10⁻³ mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट CG सेंट्रोइडल ॲक्सिस हे काढलं आपण IXX. तसंच आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस सुद्धा फाइंड करायचं आहे. इथं मी लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, फक्त फॉर्म्युल्यामध्ये BH³/12 घ्यायचं. 36च्या जागी इथं काय घ्यायचं, 12 घ्यायचा. BH³/12. B ची व्हॅल्यू आहे बघा आपली 80. प्रॉब्लेममध्ये इथे लिहिलेलं आहे बघा, B ची व्हॅल्यू 80 घ्या, h ची व्हॅल्यू 60 घ्या. मल्टिप्लाइड बाय 60 क्यूब, व्हॅल्यू सर्व त्याचे 60 क्यूब डिवायडेड बाय 12. 36च्या जागी आलं इथं 12. फक्त कॅल्सीमध्ये आपण काय करू, जिथं 36 आहे तिथं फक्त 12 लिहून टाकू. बघा त्याच व्हॅल्यू आहे पुन्हा एकदा, फक्त जिथं 36 दिलेलं आहे तिथं आपण 12 करून टाकू. 80 × 60 क्यूब आपण 12. ही व्हॅल्यू आली. ENG जर प्रेस केलं तर 1.44 × 10⁻6. 1.44 × 10⁻6 mm⁴. 1.44 × 10⁻6 mm⁴. ही व्हॅल्यू आली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. जर इथं ॲपेक्ससाठी जर विचारलं असतं, तर पुन्हा फक्त एकच पॉईंट चेंज केला असतं, डिवायडेड बाय 4. जर विचारलं असतं तर क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला म्हटलेलं आहे सेंट्रॉइड CG आणि बेससाठी कॅल्क्युलेट करा, बरोबर. तर तेवढंच आपण कॅल्क्युलेट केलं. पण जर विचारलं असतं ॲपेक्सवरती तर आपण डिवाइड बाय 4 करून ॲपेक्सचं सुद्धा आपण फाइंड केलं असतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन आता थोडा वेगळ्या टाईपचा आहे, याच्यामध्ये थोडासा चेंज केला आहे बघा. आत्तापर्यंतचे स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम होते, फक्त इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये हाईट दिलेली नसते, तिथं आपण हाईटसुद्धा कॅल्क्युलेट करायचो. आता या प्रॉब्लेममध्ये वाचा काय केलेलं आहे, तर इथं म्हटलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल ऑफ अ हाईट. एक मिनिट, कॅल्सी हाईट करतो. बघा आता दिसेल क्वेश्चन व्यवस्थित. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल. पुन्हा एकदा इथं काय म्हटलेलं आहे, ट्रायंगलसाठीचा क्वेश्चन आहे. ऑफ हाईट 100 mm. हाईट किती दिलेली याची 100 mm. बघा एक ट्रायंगल आहे ज्याची हाईट आहे 100 mm. तर इथे मी साईडला एक ट्रायंगल ड्रॉ करतो. त्यांनी कोणता ट्रायंगल हे मेन्शन नाही केलेलं, बरोबर. कोणता ट्रायंगल आहे ते तिथं मेन्शन नाही केलेलं, कोणताही ड्रॉ केला तरी पण चालेल. इथं आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला ABC नावाचा, ज्याच्यामध्ये त्याची हाईट जी आहे बघा
ही हाईट असती ज्याला आपण एच असे म्हणतो. तर ती हाईट एच दिलेली आहे 100 mm. हाईट एच दिलेली आहे 100 mm. फक्त एवढंच माहिती पडलं बघा आत्तापर्यंत. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ ट्रायंगल ऑफ हाईट 100 mm. हाईट दिली 100 mm. अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू द वर्टेक्स. कुठं फाइंड करायची आपल्याला? अबाउट अँड एक्सिस. कोणाच्या अबाउट फाइंड करायचे? एक्सिस. कोणती एक्सिस? तर 3 एक्सिस असते आपल्याकडं. एक सेंट्रॉइडची, एक एपेक्सची आणि एक बेसची. तर त्यांनी म्हटलं पासिंग थ्रू एपेक्स किंवा वर्टेक्स. पासिंग थ्रू द वर्टेक्स अँड पॅरलल टू द बेस. पॅरलल टू द बेस म्हणजे बेसला समांतर, पण पास कुठून व्हायली? ती एपेक्समधून. वर्टेक्समधून ती पास व्हायली इथं वरच्या टोकापासून. याला नाव देतो मी इथं पी क्यू. तर या एपेक्ससाठी किंवा या ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची. मग त्याच्यासाठी बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स इज इक्वल टू BH³ डिवायडेड बाय 4. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, बरोबर. परंतु आपण जर विचार केला आपल्याला बेस आणि हाईट दोन्ही माहिती पाहिजे तेव्हाच ही फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार. आपल्याला इथं फक्त हाईट माहिती आहे, बेस माहिती नाही. मग बेसबद्दल काही दिलंय का बघा. तर डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला नाही वापरणार. तर मग बघा पुढं बेससाठी त्यांनी काय दिलेलं आहे. जर कॉमा इफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस इज 10⁴ mm⁴. आता इथं बघा, इथं त्यांनी डायरेक्ट मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू देऊन ठेवली. काय म्हटलं त्यांनी? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय, अबाउट द बेस इज म्हणजे इक्वल टू, बघा मोमेंट ऑफ इनर्शियासाठी लिहिलं आय, अबाउट द बेस इथं लिहिलं बेस, इज इक्वल टू व्हॅल्यू दिली त्याची 10⁴ mm⁴. म्हणजे आपल्याकडं बेसची व्हॅल्यू न देता, बेस बी जी आपली लेंथ न देता बेसची, त्यांनी डायरेक्ट त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया दिली. मग त्याची मोमेंट ऑफ इनर्शियाचा यूज करून पहिले आपण बीची व्हॅल्यू काढणार. बीची व्हॅल्यू काढल्याच्या नंतर आपण ॲपेक्सवरती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करणार. तर बघा सगळ्यात पहिले आपण हा बेसचा फॉर्म्युला लिहू. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस BH³/12 असतो, बरोबर. आता इथं ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आपण त्या पुट करू. बघा बेस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस आपल्याला दिलेली आहे 10⁴. म्हणजे याची जागा घेणार 10⁴. याची जागा घेतली 10⁴ ने. बी माहिती नाही आपल्याला, पण एच माहिती आहे. एचची व्हॅल्यू आहे बघा 100. एचचा क्यूब आहे म्हणून 100चा क्यूब डिवायडेड बाय 12. 100चा क्यूब डिवायडेड बाय 12. आता आपल्याला इथून बी अननोन आहे. बी काय अननोन आहे तो तिथंच ठेवायचा. 12 जे डिव्हिजनमध्ये बघा भागाकारामध्ये आहे त्याला जर इक्वल टूच्या लेफ्ट साईडला पाठवलं डावीकडं तर तो मल्टिप्लाय करणार. म्हणजे असं दिसणार 10⁴ मल्टिप्लाइड बाय 12 आणि 100चा क्यूब जो मल्टिप्लायमध्ये तो डिवाइडमध्ये दिसणार डिवायडेड बाय 100³ डिवायडेड बाय 100³ इज इक्वल टू बी. इज इक्वल टू बी म्हणजे फक्त इकडच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या आपण उचलून लेफ्ट साईडला फेकल्या इक्वल टूच्या, तर ते रिव्हर्स केल्या. रिव्हर्स का बरं? तर जे डिव्हिजनमध्ये असतं ते मल्टिप्लाय होतं, जे मल्टिप्लायमध्ये असतं ते डिव्हिजन होते, बरोबर. हा आपला रूल आहे मॅथचा. तर बघा बीची व्हॅल्यू इथून आपल्याला तर डायरेक्टली भेटून जाणार. बी इज इक्वल टू, फक्त या व्हॅल्यू आता कॅल्सीमध्ये पुट करा. बघा या व्हॅल्यू आपण आता कॅल्सीमध्ये पुट करू आणि बीची व्हॅल्यू इथून फाइंड करू. बघा आपल्याकडं आहे 10⁴ मल्टिप्लाइड बाय 12 आणि डिवाइडमध्ये 100चा क्यूब. डिवाइडमध्ये 100चा क्यूब. सर्व व्हॅल्यू जशा तशा पुट केले. इक्वल टू प्रेस केलं. 3/25 आलं तर इथं SD प्रेस करा. SD का बरं? तर सिम्पल फ्रॅक्शन टू डेसिमलमध्ये ते कन्वर्ट होतं. तर ही व्हॅल्यू आली बघा 0.12. काय व्हॅल्यू आली? 0.12 mm. चालतं. ही व्हॅल्यू आली आपली 0.12 mm. तिथं लिहून घेतो 0.12 mm. बीची व्हॅल्यू भेटली. आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंगल अबाउट द वर्टेक्स किंवा अबाउट द एपेक्स. तिथं लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स म्हणजेच की PQ साठी काय फॉर्म्युला आहे आपला? BH³/4. बीची व्हॅल्यू आलेली आहे बघा 0.12. आत्ता आपण फाइंड केली 0.12. एच आपल्याला दिलेलं आहे 100. एचच्या जागेवर लिहितो मी 100³ डिवायडेड बाय 4. 100³ डिवायडेड बाय 4.
ते कॅल्सीमध्ये पुट करायचं. 0.12 मल्टिप्लाइड बाय 100 क्यूब डिवायडेड बाय 4. 30,000 आलेलं आहे बघा, किंवा ENG जर प्रेस केलं तर 30 × 10⁻³ 30 × 10⁻³ बरोबर. व्हॅल्यू आलेली आपली 30 × 10⁻³ mm⁻⁴. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स किंवा अबाउट अन एक्सिस पासिंग थ्रू द एपेक्स असं म्हटलं तरी चालेल, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगलसाठी, बरोबर, ट्रायंगलसाठीचे जे फॉर्म्युले होते, जे की सेंट्रॉइडमधून पास होत असन एक्सिस, किंवा बेसमधून पास होत असन, किंवा एपेक्समधून पास होत असन, याबद्दल आपण बघितलं आहे. आता आपले 2 शेप बाकी आहे. 2 शेप कोणते? तर एक आहे सेमी सर्कल आणि एक आहे क्वार्टर सर्कल. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. थँक्यू.